नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे कोबीची भजी। तर ही भजी आपण अजिबात बेसन पिठाचा वापर न करता बनवलेली आहे। तरी सुद्धा बघा किती छान क्रिस्पी क्रंची बनलेली आहे। तर ती कशी बनलेली आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथं मी कोबी घेतलेला आहे। तर वजनी प्रमाणात म्हणाल तर हा अर्धा किलोचा कोबी आहे। आणि परत आपण हे कोबीचं मिश्रण मळत असताना तर आपल्याला वाटीच्या प्रमाणात मोजून घ्यावंच लागणार आहे किंवा मग मेजरमेंटच्या कपानं। तर इथे बघा मी कोबी सगळ्यात अगोदर खिसून घेणार आहे। तर तुम्ही खिसत असताना चाकूच्या साहाय्याने कट करून घेतला तरी चालेल किंवा मग चॉपरने चॉप केला तरी चालेल। तर इथे बघा आपल्याला कोबी खिसत असताना जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही, अगदी मध्यम असा खिसून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने बघा मी कोबी खिसून घेतलेला आहे। तर याच पद्धतीने आपण आता सगळा कोबी खिसून घेणार आहोत। तर इथे बघा कोबी आपला पूर्ण खिसून झालेला आहे। तर या पद्धतीने पाहू शकताय तुम्ही, अगदी मीडियम साईजच्या पद्धतीने मी खिसून घेतलेला आहे। तर नेहमी सगळ्यात महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा, कुठल्याही भाज्या आपण किंवा कोणतेही पदार्थ बनवत असताना नेहमी अगोदरच ते साहित्य धुवून घ्यायचं। कारण हा कोबी जर आपण अगोदर धुवून घेतला नाही आणि नंतर जर आपण धुवून घेतला तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी राहतं आणि मग जे आपण यामध्ये पिठं वापरतो म्हणजे घालतो पदार्थ करण्यानुसार, तर त्या पिठाचा आपल्याला अंदाज येत नाही। भरपूर प्रमाणात पीठ यामध्ये मावलं जातं आणि मग तो पदार्थ आपला बिघडतो। त्यामुळे नेहमीच अगोदर धुवून घ्यायचं आणि नंतरच म्हणजे हे चिरून घ्यायचं किंवा खिसून घ्यायचं। तर इथे बघा आता कोबी आपल्याला या मेजरमेंटच्या कपाने मोजून घ्यायचं आहे। तर इथे बघा 1 कप मी यामध्ये कोबी टाकलेला आहे। तर आपण बरोबर इथे 2 कप कोबी वापरलेला आहे। तर आज आपण बनवत आहोत ड्राय मंचुरियन। तर इथे ग्रेव्हीचे बनवत नाहीत, आपण ड्राय मंचुरियन बनवत आहोत। तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि हेल्दी पण आहेत, छान बनले जातात। तर इथे आपला कोबीचं मेजरमेंट घेऊन झालेलं आहे। आता आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच शेजवान चटणी। तर इथे बघा 1 चम्मच मी शेजवान चटणी इथे वापरलेली आहे। तर आता यामध्येच आपल्याला टाकायचं आहे डार्क सोया सॉस 1 चम्मच। तर इथे बघा मी डार्क सोया सॉस 1 चम्मच यामध्ये टाकलेला आहे। तर आपला जो किसनचा रेग्युलरचा सॉस असतो तो मी 1 चमचा इथे वापरलेला आहे। तर आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट। तर इथे बघा मी 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट फुल 1 मोठा चमचा वापरलेली आहे। तर चायनीजच्या पदार्थामध्ये थोडासा जास्त प्रमाणातच लसणाचा वापर केला जातो। तर आता चवीनुसार यामध्ये आपण टाकून घेतोय मीठ। तर आता हे व्यवस्थित आपल्याला मसाले चोळून घ्यायचे आहेत। तर इथे बघा मी व्यवस्थित हे मसाले चोळून घेतलेले आहेत। तुम्हाला जर यामध्ये फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। फूड कलर वापरल्यामुळे कलर अतिशय छान येतो याला। इथे बघा हे पूर्ण मसाले आपण याला मिक्स करून घेतोय। तर अगदी चमच्याने न चोळून घेता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। तर कोबीला भरपूर प्रमाणात स्वतःच असं पाणी असतं, त्यामुळे कोबीमध्ये कोबीचे कुठलेही पदार्थ बनवत असताना मग थालीपीठं असो किंवा मग कटलेट असो किंवा भजी असो किंवा मग मंचुरियन असो, कोणतेही पदार्थ बनवत असताना इथं पाण्याचा वापर करावा लागत नाही। कोबीला भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे इथे कोबीला आपण खिसून घेतल्यानंतर सुटलं जातं आणि जे आपण यामध्ये पिठं मिक्स करणार आहोत ती यामध्ये मिक्स ॲड होतात। तर आता यामध्ये आपण ॲड केलेली आहे लाल मिरची पावडर। तर इथे मी 1 चमचा वापरलेली आहे। तुम्हाला तिखट कितपत आवडत आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता। तर इथे बघा लाल मिरची पावडर ही आपल्याला व्यवस्थित याला चोळून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण टाकत आहोत ज्या कपाने आपण 2 कप कोबीचा खीस घेतलेला आहे त्याच कपानात इथे आता आपण अर्धा कप टाकलेला आहे कॉर्नफ्लॉवर। तर कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकल्यामुळे भजी आपली अगदी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात। तर इथे बघा हे व्यवस्थित पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे अर्धा कप मैदा। तर त्याच कपाने इथे मी अर्धा कप मैदा वापरलेला आहे। तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे बघा हे पूर्ण 2 कप
कोबीच्या खिसासाठी आपण इथं अर्धा कप मैदा वापरलेला आहे आणि अर्धा कप आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे। तर व्यवस्थित हे पीठ यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर कोबीचे हे मंचुरियन ड्राय खूप छान होतात। तुम्ही सॉस कुठल्याही चटणी सोबत अगदी आरामात खाऊ शकता। हे तेलकटही बनत नाहीत। तर यामध्ये तुम्हाला हवे असतील तर तुम्ही भाज्या सुद्धा ॲड करू शकता। तर इथे बघा हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय अजिबात यामध्ये आपल्याला पीठ मळून घेत असताना पाण्याचा वापर आपण केलेले नाही। तरी सुद्धा आपल्याला हव्या त्या प्रमाणात जर आपण पीठ व्यवस्थित मोजून घेतली मेजरमेंटच्या कपाने किंवा मग आपल्या साध्या वाटीने, तरी हे प्रमाण आपल्याला अगदी परफेक्ट लक्षात येतं। तर पूर्ण आता हे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। तर आता आपण हे मंचुरियन तळण्याची तयारी करणार आहोत। तर इथे बघा तळण्यासाठी आपण एक कढई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेत आहोत। तर तेल आपल्याला तळण्यासाठी थोडंसं जास्त प्रमाणातच वापरायचं आहे। तर इथे बघा मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तर कोबीची भजी करत असो किंवा मग मंचुरियन करत असतो, जर आपल्याला भजी किंवा मग मंचुरियन क्रिस्पी जर बनवायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल हे जास्त गरम केलेलं असावं। त्यामध्येच ही भजी किंवा मग मंचुरियन तळून घ्यावी, कुरकुरीत बनतात। आणि जर आपण अगदी मीडियम साईजच्या गॅसवरती जर थंड तेलामध्ये तळले तर ते सॉफ्ट बनतात आणि लगेच नरम पडतात। त्यामुळे आपल्याला तळत असताना अगदी कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तर इथे आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण ही भजी सोडून घेणार आहोत। तर इथे बघा अगदी कडकडत आपलं तेल तयार झालेलं आहे। तर इथे बघा मी यामध्ये भजी पूर्ण सोडून घेतलेली आहे। तर कोबीची भजी किंवा मग मंचुरियन आपण तयार करत असतो ना, आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे ज्यावेळेस आपण भजी कढईमध्ये सोडली जातो त्यावेळेस, कारण ते पीठ चिकट असतं त्यामुळे लवकर आपल्याला भजी सोडता येत नाही। त्यामुळे थोडासा नॉर्मली पाण्याचा हात लावून ही भजी सोडून घ्यायची। तर इथे बघा तेल आपण अतिशय कडकडीत गरम केल्यामुळे टाकताच क्षणी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली भजी तयार झालेली आहे। तर एकाने 5 मिनिट आपण याला व्यवस्थित तळून घेणार आहोत। नवीन असाल आणखीन चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगत जा। त्या पद्धतीने आपण रेसिपीज करण्याचा नक्की प्रयत्न करू। तर इथे बघा आणखीन एक 5 मिनिट मी व्यवस्थित हे तळून घेणार आहे। तर कोणताही पदार्थ तळत असताना तो पदार्थ अजिबात घाई करायची नाही। तळणीचा पदार्थ तळत असताना नेहमी तेलाचं प्रमाण हे तळणीच्या पदार्थासाठी जास्त ठेवायचं, म्हणजे पदार्थ व्यवस्थित तळला जातो। तर इथे आपली पूर्ण भजी तळून तयार झालेली आहे। तर आता ही भजी मी एका डिशमध्ये काढून घेते। तर बघा आपण अजिबात यामध्ये फूड कलर सुद्धा वापरलेला नाही, तरी सुद्धा नॅचरली कलर याला किती छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनलेली आहे ही भजी, पाहता क्षणी खावीशी अशी वाटणारी। तर इथे मी एक डिश घेतलेली आहे, त्यामध्ये ही भजी आपण टाकून घेत आहोत। तर इथे बघा एका डिशमध्ये मी काढून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत किती छान अशी आपली भजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय बघा आतमधनं अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की भजी कोबीची ट्राय करण्याचा प्रयत्न करा, खूप छान बनते। तर त्यासोबत इथे घेतलेला आहे आपण सॉस आणि कोबी घेतलेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी ते मला कमेंट करून सांगा। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। तर चला मग भेटू आपण अशाच पुढील हटके रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।